एकदा अविनाश, एकदा मला विचारायला हवं होतं की अनु का बरं तू वागलीस असं? का तुला खोटं बोलावं वाटलं माझ्याशी? अविनाश, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं असतं की मला तुमची भीती वाटते, घाबरते मी तुम्हाला. तुमच्यासमोर बोलण्याची सोय नाही हवी, काही विचारण्याची सोय नाहीये. किती पॉझिटिव्ह आहात तुम्ही माझ्याबद्दल, माहितीये ना मला. मान्य आहे की त्यामागे प्रेम आहे, पण पॉझिटिव्ह आहात म्हणून ही मी अशी आहे, ही अशी साधी राहते असं वेणी बांधून. धाकाते मी तुमच्या, माहितीये ना तुम्हाला. त्या क्लासला मला जायचंच नव्हतं, मला ऍडमिशन घ्यावीशीच वाटत नव्हती, कारण सारखा मला तो तुमचा रागीट चेहरा समोर येत होता. तेव्हा अश्विनीने मला हिम्मत दिली, मला म्हणाली की जा ना, किती दिवस तू अशीच कुडत राहणार आहेस, जग की स्वतःसाठी थोडं. विचार केला अविनाश, प्रयत्न करून बघू का? जगायचं होतं मला स्वतःसाठी, मला आवडतं ते करायचं होतं आणि म्हटलं हो, घ्यायचं ऍडमिशन. आणि घेतलं मी ऍडमिशन, क्लासला जाऊ लागले. अविनाश, मला खरंच सांगते, मला इतका आनंद मिळायचा माहिती का, इतकं छान वाटायचं त्या क्लासला जाऊन. पण घरच्यांची गैरसोय होऊ दिली नाही मी. क्लासला जाताना सकाळचा नाश्ता, दुपारचा स्वयंपाक, संध्याकाळचा नाश्ता, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, सगळी तयारी करून जायची. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, एकही दिवस असा गेला नाही जेव्हा मला गिल्ट आला नाही. मला तिकडे किती छान वाटतं हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. मला तुमच्यापासून काहीही लपवायचं नव्हतं आणि मी प्रयत्न केले, खरंच अगदी जेन्युइनली प्रयत्न केले. माझ्या मुलीला विचारा. तुम्हाला आठवतं मी एकदा बेडरूम मध्ये आले, तुम्हाला कुठेतरी जायचं होतं, तुम्ही म्हणत होता बोल बोल बोल, आठवतं कुठे जायचं होतं तुम्हाला? वसईला. मग मी म्हणाले नाही जाऊ दे. मग त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही नाश्ता करत होता, सगळ्यांचा नाश्ता झाला होता आणि तेव्हा दादा आले. मी तुम्हाला सांगणार, ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचं. मी बोलणार की मी ज्या क्लासला जाते ना तो क्लास, आणि दादा म्हणाले अवी तू मला सोडतोस का? आणि तुम्ही म्हणाले अगं काय आहे, नंतर बोलू ना आपण, इतकी काय घाई आहे? आठवतं तुम्हाला? एकदा मी हिम्मत करून थरथरत्या हाताने ती चिठ्ठी लिहिली. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते त्यात लिहिलं होतं, तुमच्या डब्यात ठेवली होती. पण त्या दिवशी तुम्ही डबाच खाल्ला नाही, तुम्ही राघव भाऊजींचा डबा खाल्ला. ती चिठ्ठी तुम्हाला मिळालीच नाही. मला सांगा आता यात माझा काय दोष? त्यानंतर मी पिहूला सांगितलं, पिहू तुला आठवतं ना, मी तुला सांगितलेलं की आपण सांगूया. आम्ही दोघांनी ठरवलं की आज तर बाबांना सांगायचंच, आज अविनाशला सांगून टाकायचं. नेमकं त्या दिवशी मला ते रेडिओ स्टेशनला जायचं होतं. तिकडे जो इंटरव्ह्यू दिला ना हो, तो मला द्यायचा नव्हता, मला त्यांनी फोर्स केलं द्यायला, कारण त्या बाई आल्या नव्हत्या म्हणून मी दिला. आणि मी जे काही बोलले ना इंटरव्ह्यू मध्ये ते अगदी मनापासून बोलले. एक स्त्री म्हणून मला जे काही वाटलं ते मी बोलले, आपल्या घरचं मला काही बोलायचं नव्हतं. तेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की तो इंटरव्ह्यू अर्धवट झाला, त्याच्या पुढे मी खूप काही चांगलं बोलले आपल्या घराविषयी, तुमच्याविषयी, आईंविषयी, पण तुम्ही ऐकूनच नाही घेतलं. काय केलं तुम्ही? मला म्हणालात की मला खूप अभिमान वाटतोय तुझं, आपल्या अख्ख्या कुटुंबात असं कोणी केलं नाही, कोणी रेडिओ स्टेशनला जाऊन बोललं नाही. तू बोललीस दिव्यांना घेऊन जायचं म्हणून तुम्ही मला त्या जंगलात सोडून आलात. विनाश, मला काळोखाची भीती वाटते. त्या जंगलात माझी जी काही अवस्था झाली, असे जे काही हाल झाले ते जर मी तुम्हाला सांगितलं,
ह्या जंगलातनं मी कशी सुटले ते माझंच मला माहितीये. आणि मी म्हणतोय ना, माझं चुकलं अगं. मी खूप अक्षम्य चूक केली आणि यासाठी मी आज नाही, आयुष्यभर माफी मागायला तयार आहे. पण आपल्या घरी चल ना ग, आपल्या प्रथमसाठी, आपल्या माणसांसाठी घरी चल ना. सीमा, आता तू ना असं राणीसारखी जगायची सवयच करून घे. जरी भाऊजी अनुला आणायला गेले असले तरी अनु काही घरी परत येणार नाही नक्की. त्यामुळे आता हे घर, ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुझीच. कमाल. वा आय एम बॅक. ए बाई, तुला नॉक वगैरे करायची पद्धत नाहीये का ग? अहो, एवढा हॉलचा दरवाजा उघडा होता, बेडरूमचा दरवाजा असता तर केला असता नॉक. उगाच तुम्हाला त्रास नको ना म्हणून माझी मी चालले. एवढा उशीर का ग झाला तुला? अहो, त्याचं काय झालं, मी दुपारी घरी गेले, जेवले, त्यानंतर पिक्चर बघत होते आणि पिक्चर बघता बघता कधी झोपले हे माझं मलाच कळलं नाही. आता तुम्ही टाइमपास करू नका. काय काय स्वयंपाक करायचा तो पटापट सांगा. हंडी करायचंय, चिकन बिर्याणी करायचंय, कोरमा चिकन. आधी ना जरा साधा स्वयंपाक करायला शिक. भात, भाजी, पोळी, आमटी इतका साधा स्वयंपाक करायचा. अहो, करीन की. कशाला एवढ्या डोक्याला ताण घेताय. चला मी जाते. ताई, एक विचारू? विचार ना विचार. तुझी सगळी कामं सोड आणि बाकी सगळं कर तू. मी काय म्हणते, त्या हिरोची बायको नाही आहे काय? कोण हिरो? कोणाची बायको? कशाबद्दल बोलतीये? तुमच्या घरात एकच तर हिरो आहे. अहो, त्याची बायको कधी दिसली नाही मला कुठं. तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? ज्या कामासाठी आली आहेस ना तेवढंच करायचं. आता एक शब्द जरी काढलास ना तरी आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाके ना तुला. जा चल, स्वतःचं काम कर. हल्ली मोठी शहाणी. माझे फॉलोअर्स वाढू दे, मग बघते एकेकाकडे. काय ग, अभि आला? नाही आई, नाही आलेत ते अजून. अरे देवा, मला खूप टेन्शन आले ग त्याचं. मला खूप काळजी वाटते. मी देवाला हात जोडते, अनुला पाठवते तिच्या बापाने. तुम्ही काहीही करा आई, तुम्हाला जितकी प्रार्थना करायची तितकी करा, पण आता काही तुमची अनु घरी परत येत नसते. आपल्या मुलांसाठी, आपल्या माणसांसाठी. मग इतके दिवस मी काय करत होते? माझ्या स्वप्नांना, माझ्या इच्छांना सगळ्याला विसरून, बुरड घालून या सगळ्यांसाठीच तर राबत होते ना. माझा कधी विचार केलात का तुम्ही अविनाश? मी कधी तुमच्याकडनं काय मागितलंय का? तुम्ही घर खर्चाला जे मला पैसे दिले त्यातच मी माझा संसार चालवला. अविनाश, तुमच्या यशात, तुमच्या अपयशात मी कायम तुमच्या सोबत राहिले, तुमची साथ दिली. आपल्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये, अशी वेळ आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर आलेली असताना तुमच्या सोबत नाही तर तुमच्या एक पाऊल पुढे उभी राहिले. हे सगळं बोलून मी किती महान आहे किंवा मी माझ्या घरच्यांसाठी काय काय केलं हे ऐकून दाखवायचं नाहीये मला. अविनाश, मला फक्त एवढंच हवं होतं की ज्या माणसावर मी प्रेम केलं त्याच्यासाठी मी माझ्या आई वडिलांना सोडून, माझं घर सोडून आले, ह्या व्यक्तीने माझी कदर करावी. पण तुम्हाला नाहीये माझी कदर, नाहीये. कधी माझा विचार केलाय?
मी किती दमत असेल, किती थकत असेल. कधी मला पाण्याचा ग्लास आणून दिला की पी, तू दमली असशील, किंवा पाठ दुखते का, अंग दुखते का, बस मी तुला चहा आणून देतो, असं कधी बोललात का तुम्ही? बायको आहे ना मी तुमची, नाही का मी तुमच्याकडनं अपेक्षा करणार? तुमच्याकडनं अपेक्षा नाही करणार तर मी कोणाकडनं करणार अविनाश, सांगा ना. संसार, हे सगळं 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 मी माझ्या संसारासाठी केलं, कायम. फक्त संसार एके संसार, आणि त्या बदल्यात मला तुमच्याकडून काय मिळालं तर शिक्षा. अविनाश, लोक मला काय म्हणतात माहितीये का, की अनु तू खूप साधी आहेस, आणि साध्या लोकांना ना या जगात काही महत्व नाहीये, ते नाही टिकू शकत. खरं त्यांना काय सांगायचं असतं माहितीये का, की अनु तू मूर्ख आहेस, तू बावळट आहेस, तुला कणाच नाहीये, तुझं पाय पुसणं करून ठेवलंय तुझ्या नवऱ्याने. आत्ताच्या जगात हे सगळं चालतं का? कोण सहन करतं? मी सहन करते, ही अनु सहन करते, कारण माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, आणि तिला माहिती आहे की तिच्या नवऱ्याचं पण तिच्यावर तितकंच प्रेम आहे. अविनाश, मी तुमच्यावर 100% प्रेम केलं, त्या बदल्यात तुमच्याकडनं 10% प्रेमाची अपेक्षा केली, तर काय चुकलं? अवी, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं की मी इकडे ह्यांची इकडे या घरी राहायला आले, मला छान वाटतंय, माझं हक्काचं घर सोडून मी इकडे आले, मला छान वाटतंय, खूप आनंदात माझ्या मुलीला मी इकडे घेऊन आले. ही जी माझ्यावर वेळ आली आहे ना अविनाश, याचा माझ्या आईवडिलांना काय वाटलं असेल, असा विचार का नाही केला तुम्ही? या वयात निशंकपणे आपलं पुढलं आयुष्य घालवायचं यांनी, की आपल्या मुलीचा असा विस्कटलेला संसार सांभाळायचा. मी माझ्या पिहूला घेऊन इथे आले ना, तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, त्यांनी मला आधारच दिला, पण फक्त तुमच्या वागण्यामुळे माझी मान त्यांच्या सगळ्यांसमोर खाली होती. मला माझीच लाज वाटत होती. आणि या सगळ्याचं दुःख ना तुम्ही दिलेल्या त्रासापेक्षा खूप जास्त आहे. अविनाश, तुम्हाला कळतं का की माझं काय म्हणणं आहे, मला काय हवंय? मला हवंय की माझ्या आई वडिलांनी तुमचे गुणगान गावे, माझ्या बाबांनी असं म्हणावं की माझा जावई ना ग्रेट आहे, हा माझा जावई आहे, जो माझ्या मुलीला खूप आनंदात खूप सुखात ठेवतो. आणि ही फक्त माझी छोटीशी इच्छा आहे, जशी इतर बायकांची असते ना, इतर स्त्रियांची असते, तसंच मला वाटतं. पण तुम्ही काय केलं? माझ्यावर रागवलात, माझ्यावर चिडलात, मला शिक्षा केली, अबोला धरला. आजवर मी कधीतरी तुम्हाला हे सगळं बोलून दाखवलंय का? आजही बोलून दाखवणार नव्हते मी, पण तुमच्या रागा इतकंच माझं दुःख आज अनावर झालं म्हणून बोलावं लागलं. अविनाश, जेव्हा मी तुमचा आवाज ऐकला ना, मी खोलीत होते, असं वाटलं की कधी एकदा मी तुम्हाला भेटते, तुमचा हात धरून म्हणते की चला अविनाश, जाऊया आपण आपल्या घरी. पाऊल पुढेही टाकणार होते, पण मग मनात विचार आला की नाही अनु, घरी गेल्यावर तेच सगळं तुझ्या वाटेला आलं तर, म्हणून पाऊल मागे घेतलं. अविनाश, जर तुम्हाला हवं असेल की मी तुमच्या सोबत यावं, तर मला तुमच्याकडून एक वचन हवंय. तुमच्याकडून मला हे वचन हवंय की यापुढे तुम्ही माझ्या स्वप्नांना, माझ्या भावनांना, माझ्या इच्छांना समजून घ्या. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मला मोकळीक द्या. हा पुढचा संसार आपण दोघांनी मिळून करायचा आहे, सोबत. जशी मी तुम्हाला कायम साथ देत आले, तशी तुम्हीही मला साथ द्या.
दिलं वचन. मी तुला वचन दिलं, यानंतर मी तुला कुठल्याही गोष्टीसाठी अडवणार नाही. आपल्या घरातली एकही व्यक्ती तुला कुठल्याही गोष्टीसाठी अडवणार नाही. आपल्या घरामध्ये तुला जे स्वातंत्र्य हवंय ते सगळं स्वातंत्र्य मिळेल. तुझी स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं आम्ही करू. आणि आणि हात जोडून तुझी माफी सुद्धा मागतो. कारण लोकांच्या नजरेत हा अविनाश कितीही नीच, हलकट, नालायक, बदमाश असला तरी खोटा नाही आहे. आणि हे तुला खूप चांगलं माहिती आहे. झाल्यात अक्षम्य चुका झाल्यात, पण त्या सगळ्या चुका रागाच्या भरात झाल्यात हे तुला माहिती आहे. लोकांना काय वाटतं या गोष्टींनी मला काहीच फरक नाही पडत. पण तुला काय वाटतं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला कल्पनाच आहे आपल्या घरासाठी तू काय केलंयस, आणि आम्हाला सगळ्यांना या गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणून मी आज इथे आहे. देवीसारखी माझी बायको माझ्या समोर आहे, आणि जिची आता मला फक्त आणि फक्त माफी मागायची आहे. माफ कर ना ग अनु मला. आणि हिचीच नाही, तुम्हा सर्वांची मी हात जोडून माफी मागतो. आता आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या प्लीज. अनुकळा, जावई बापू बोलतायत तसं एकदा विचार करायला काहीच हरकत नाही. आणि तू बाबांची काळजी करू नकोस. आजोबा, बाबांनी माफी मागितली आहे ना, मग तुम्ही प्लीज त्यांचं ऐका. आम्ही जातो आमच्या घरी. आई, आपण जाऊया आपल्या घरी. बाबा, मी जाऊ का माझ्या घरी? बाबा, ते घर मी निवडलंय ना. मी आणि अविनाशने मिळून तो संसार उभा केलाय. त्या घराला माझी गरज आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. जाऊ दे ना बाबा मला, प्लीज. आई, आलेच मी. आई, आई, मला माहिती आहे की तुझा आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहे. मी पण. बाबा,
काळजी घे. काही लागलं तर फोन कर. तू पण आई बाबांची काळजी घेशील. चला घरी जाऊया. हा चल.